श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. परमपूज्य मोरेदादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. श्री स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ आपल्या आयुष्याचं सोनं करणारा ग्रंथ आहे. तर याच्यामध्ये 1 ते 21 अध्याय आहेत. तर आपण नित्यसेवेमध्ये दररोजचे 3 अध्याय पठण करू शकतो. 1, 2, 3 नंतर 4, 5, 6 असे क्रमशः 3 अध्याय पठण करायचे. 11 वेळा तारक मंत्र आणि 11 वेळा 11 माळा नामस्मरण करायचं आहे. हे जर आपण नित्यसेवेत केलं तर आपल्या आयुष्याचं सोनं होणार. फक्त आपल्याला याच्यामध्ये सातत्य ठेवायचं आहे सेवेमध्ये, आणि नित्यसेवा ही रोज झालीच पाहिजे. वेळ लागेल पण हळूहळू का होईना आपलं आयुष्याचं सोनं हे होणारच. सगळं काही अडीअडचणी दूर होणारच. फक्त स्वामींवरती विश्वास ठेवा आणि नित्यसेवा करा. तर श्री स्वामी चरित्र सारामृतचा प्रथम अध्याय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्ये नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पुण्यदत्ता अवतार दिगंबर यतिवर्य स्वामीराजाय नमः. श्लोक ब्रह्मानंद परम सुखद केवल ज्ञानमूर्ती उदंतादित गगन सदृश तत्वमस्यादिलक्षम एक नित्य विमलचल सर्वधी साक्षीभूत भावातीत त्रिगुण रहित सद्गुरुत नमामि. जय जय श्री जगरक्षका. जय जय भक्तपालका. जय जय कलिमल नाशका. अनादिसिद्ध जगद्गुरु. जय जय क्षीरसागर विलासा. माया चक्रचालका अविनाशा. शेषयाना अनंत वेशानामातीता अनंता. जय जय जी गरुड वाहना. जय जय जी कमल लोचना. जय जय जी पतित पावना. रमा रमना विश्वेश्वा. मेघवर्ण आकार शांतमस्तकी किरीट विराजित तोची स्वयंभू आदित्य तेच नवनीले जाय विशाळ बाळ आकन नयन सरळ नासिका सुहास्यवंदन दंतपक्ती कुंदकळ्या समान शुभ्रवर्ण विराजती रत्नमाला हृदयावरी. जय कोटी सूर्यांचे तेज हरी हेमामय भूषणे साजिरे कौस्तुभ मने विशेष वत्सलांचे भूषण तेचे प्रेमळ भक्तींची खोन उदरी त्रिवेळी शोभायमान त्रिवेणी संगमा सांगेर सारकी नाभी कमल सुंदर अति जेतेवदतांची उत्पत्ती की चराचरा जन्मदाती मूळ जननी तेची पै जाणूपर्यंत कर शोभती मनगट्टी कंकणे विराजिती करकमलांची आकृती रक्त पंकजा समान भक्त द्यावया अवयवर सिद्ध सर्वदा सव्य कर गदा पद्म शंख चक्र 4 हस्ते आयुधे कासे कसे लपितांबर विद्युलते सम तेज अपार कर्दळी स्तंभापरी सुंदर उभय जंगा दिसतती. जेते भक्तजन सुखावती ज्याच्या दर्शने पतित तरती. ज्याते अहोरात्र ध्याती नारदादी ऋषीवर्य. ज्याते कमलाकर चुरित संध्या राग समान रक्त तळवे योग्य चिन्ह मंडित वनिता वेद शिनले 14 विद्या 64 कला. ज्याते वनिता थकले सकळा ऐशा त्या परममंगला अल्पमती केविवर्णू नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कविवर क्रमणू शकले महिमांबर तेथे पामर मी काय. जो सकळ विश्वांचा जनिता समुद्रकन्या ज्यांची कांता. जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमूतया. त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयांची. जो सकळ विद्यांचा सागर 64 कलांचे माहेर रिद्धी सिद्धीचा दातार भक्त पालक दयाळू मंगलकार्य करिता स्मरण विघ्ने जाती निरसन भजका होई दिव्य ज्ञान वेदांत सार कळेपा. सकल कार्यारंभी जाना करीती ज्यांच्या नामस्मरण ज्यांच्यावर साधे नाना ग्रंथरचना करीती कवी. तया मंगलासे साष्टांग नमन करुणी मागे वदान स्वामी चरित्र सारामृत पुन्हा निर्विघ्नपणे हो हे. जिचा वरप्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता सकळ काव्यात येत हाताती ब्रह्मसुता न मिळेली मूढमती मी अज्ञान कवेदिकाचे नसे ज्ञान. माते तू प्रसन्न होन ग्रंथरचना करवावी. जो अज्ञान तिमिरनाशक विद्यकान छेदक. जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य. ज्याच्या कृपे करून सचिशा लाभे दिव्य ज्ञान तेने जगे मानवपण येत असे कित निश्चय. तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य. चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग. मी मतिमंद अज्ञ बाळ घेतली असे थोर आळ. ती पूर्विनार दयाळ सद्गुरुराजे आपण चिन्ह मास उदरी पाळिले प्रसवेदना. ते सोशिले कौतुके करुणी वाढविले रक्षेले आजवरी जननी जनका समान अन्य दैवत आहे कोण. वारंवार साष्टांग नमन चरणी त्यांच्या करीत असे ब्रह्मा विष्णू महेश्वर. तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही त्रिकुमार दत्तात्रेय नमिला. 3 मुखे 6 हात गळा पुष्पमाळा शोभत कन्नी कुंडले तेज अमित विद्युलते समान. कामधेनु असूनी जवळी हाती धरली असे झोळी. एक जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना. 4 वेद होनी श्वान वस्ती समेप रात्रंदिन. ज्याचे त्रिभुवनी गमन मनोवेगी जात जो. त्या परब्रह्मासी नमन करुणी मागे वदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण हो कृपेने आपुल्या. वाढला कलीचा प्रताप करू लागले लोक पाप पावली भूमी संताप धर्मभ्रष्ट लोक भाऊ. पहा कैसे देव विचित्र आर्यवती आर्यपुत्र वैभवहीन झाले अपर दारिद्र्य दुःख भोगीती शीतल झाली धर्मबंधने नास्तिक न मानिती वैद्यवचने. दिवसेंदिवस होम हवने कमी होऊ लागली. सुटला धर्माचा राज्याश्रय धर्म प्रवर्तका नाही भय उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड झाले.
नाना विद्या आणि कला असता लागी गेल्या सकला हे भोगेच्या बळावला त्याने सोडला परमार्थ धर्मसंस्थापने करणे योगायोगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य लोकभू भ्रष्ट झाले स्वधर्मात विसरले नास्तिक मतवादी मातले आर्य धर्माविरुद्ध मग घेत असे अवतार प्रतिष्ठित का त्रिकुमार अक्कलकोटी साचर प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोटे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोणावर नाश्रम धर्मामुळे कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांचे साष्टांग नमने करी प्रार्थना कर जोडीनी आपला विख्यात महिमा जनी गावयांचे योजिले तुमची चैत्र महासागर पावेन कैसा पहिलं तीर परी आत्मसार्थक करावयासाचार मी न तिथे झालो किंवा फाट गगनासमान आगाद आपले महिमान अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवे करू पिपिलिका म्हणे गिरीसे उचलून घालीन का केसी किंवा खद्योत सूर्यासी लोपविन म्हणे स्वतेजे तैसी असे माझे आळ बाळ जाणून लढीवाळ पुरविता तो दयाळ दिनबंधू यतीवर्या करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझ्या ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसे कोणी स्तुती संतोषली स्वामी राजमती कवी लागी अभय देती वरद हस्ते करोनी उन्हे न पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ पाहुनी आर्य जन समस्त संतोषतील निश्चय ऐसे ऐकोनी अभयवाणी संतोष झाला माझी अमनी यशस्वी होनी लेखनी ग्रंथ समाप्ती प्रतिपाओ आता नमू साधू वृंद ज्यांचे नाही भेदाभेद जे सात्व मुख्य आनंद मय सदोदित राहती मग नमिले कवीश्वराचे शब्दसृष्टीचे ईश्वर ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी व्यास वाल्मिक महात्म्याने बहुत ग्रंथ रचले ज्यांनी वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग कविकुल मुकुटावंत आसन मिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रियजंगी झाली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून नेते ही डोलवीत मान तयाचे चरण नमेले शिचन्य जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वर प्रसाद कारणे अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करून आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करावी आता करून मन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले महापंडित आणि चतुर ऐसा श्रोतू समाज थोर मती मंद मी त्यांच्यासमोर आपले केवित्व केवी आणू परिथोरांची लक्षणे एक मला ठाऊके पूर्ण काही असता सद्गुण आदर कथित यांचा संस्कृतांचा नसे गंध मराठी येणं शुद्ध नाही पडलो शास्त्रचंद कवित्व शक्ती अंगी नसे परी हे अमृत जाणून आदर धरावा जी श्रवणी असे माझे असंस्कृत वाणी तियाकडे न पाहावे न पाहता जी अवगुण ग्राह्य ते तुकेच घ्यावे पूर्ण एवढी विनंती कर जोडून चरणी आपल्या करीत असे स्वामींच्या लीला भोवत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेला समुद्रसा त्या महदूतने पाही अमलमुक्ता फळे घेतली काही द्यावय मान सुज्ञा ही अनमान काही न करावा की हे उद्यान विस्तीर्ण तया माझे प्रवेश करून सुंदर कसमे निवडून हार त्यांचा गुंपिला कवी होऊन या माळी घाली श्रोते यांच्याकडे उभा ठाकून बुद्धांजली करी प्रार्थना सप्रेमे अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करील आपले मानस हा सुगंध नावडे जे असं त्याचे पूर्ण अभागी आता असं होतं हे बोल पुढे कथा बहु अमोल वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी वैराग्य प्रतिशे शंकर तेजे जैसा सहस्रकर दृष्टा केवळ सूर्यपत्र भक्त माते समान यती राजपद कल्लार विष्णू कवी होनी भ्रमर ज्ञानमधुस्तव साचार रुंजी तेथे घाली तसे स्वामी चैत्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथम अध्याय गोड हा श्री शंकरार्पणमस्तु श्री श्रीपाद वल्लभार्पणमस्तु इति श्री स्वामी चैत्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथम अध्याय श्री स्वामी समर्थ महाराज की जय।